हॅलो एव्हरीवन. आपण आज बघणार आहोत कर्मसिद्धांत. जीवनामध्ये चांगले कर्म कसे काम करत असतात तुम्हाला एक रिअल स्टोरीसुद्धा सांगणार आहे. ज्यावेळेस आपण आपल्या एरियामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही आपल्या रिलेटिव्हमध्ये जे काही चालत असते व्यवहारामध्ये, जेव्हा आपण त्या व्यवहारात जे काही कर्म करतात आणि ते कर्म आपल्याला बघायला मिळत असते, तर त्या व्यवहारातून आपल्याला कळत असते की कोण वाईट कर्म केले आणि त्याचे फळ काय मिळत आहे, कोण चांगले कर्म करत आले आणि त्याचे फळ आपल्याला काय मिळत आहे, हे आपण जाणून घेत असतो. तर आज आपण तेच बघणार आहोत की जीवनामध्ये चांगले कर्म कसे कार्य करत असतात. आपण आता कर्मसिद्धांत बघत आहोत. तुम्हाला एक रिअल स्टोरी जेव्हा सांगेल त्यामधून तुम्हाला कळेल की कर्म कसे काम करत असतात. आपल्याला स्कूल लाईफमध्ये किंवा आपण जेव्हापासून छोटे असतो, आपण 1-2 वर्षाचे होतो, तर आपल्याला आईवडील काय करत असतात, प्रत्येक एक गोष्ट हात पकडून बसवून समजावून सांगत असतात. पण आपल्या स्कूल लाईफमध्ये कर्म हा विषयच नाही आहे. म्हणून काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही लोक त्यावर विश्वास ठेवत नाही आणि ते वाटेल त्यांच्या मनाला येईल तसे ते कर्म करत जातात आणि त्यांच्या फळ रूपात काय मिळत असते, ते त्यांना वाईटच त्यांची परिस्थिती म्हणा, ती सिच्युएशन म्हणा त्यांच्या लाईफमध्ये येत असते. तर मग ते काय म्हणत असतात की हे आम्ही तर केलं नाही पण आम्हाला का भोगायला मिळत आहे, तर हे दुसरं कोणी येऊन करतं का मित्रांनो. तर ते जे काही आपल्या लाईफमध्ये जे समोर आहे ते दुसरं कोणीच करत नाही, तर ते कधी ना कधी आत्ताच्या लाईफमध्ये म्हणा किंवा पूर्वजन्मामध्ये म्हणा, जे काही आहे का, जे काही आपल्यासमोर येत जातं ते आपणच केलेलं कार्य असतं, आपणच केलेलं कर्म असतं, ते आपल्याला बघायला मिळत असतं. जसं की पास्ट लाईफ असते, पास्ट लाईफ रिग्नेशन असतं, त्यामध्ये सुद्धा पूर्वजन्माचेच काही ब्ल्यू प्रिंट इकडे येत असते. तर तिथे जर तुम्ही चांगले कर्म करून ठेवले असाल तर इकडे चांगलं मिळत जाते. बघा, कित्येक जण असं म्हणत असतात की मी तर ह्या जन्मी खूप चांगला आहे, पण काय माहिती मागे त्यांनी काय, आपल्याला काय माहिती की त्यांनी मागे काय करून ठेवलेलं आहे, तर त्याचे हे ब्ल्यू प्रिंट इकडे उमटून त्याला ते सिच्युएशन बघायला मिळत आहे. ओके, तर यामध्ये PLR जसं म्हटलं जाते की पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजेच पुनर्जन्म. तर हे काही तुम्ही आणि मी केलेलं आहे का, तर यावर सायंटिस्टने सुद्धा रिसर्च केलेला आहे. त्याचे नाव मी तुम्हाला समोर सांगणारच आहे, कारण हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे. आपल्याला आत्तासुद्धा आपल्याला कर्म, आत्ता तुम्ही बघत असणार आपल्या एरियामध्ये, आपल्या रिलेटिव्हमध्ये कित्येक असे कर्म करून ठेवलेले असतात, त्याचंच फळरूप हे मिळत असते. म्हणजेच काय, क्रियमान कर्म. क्रियमान कर्म म्हणजे जे आपण आत्ता वर्तमान काळात करत आहोत ते म्हणजेच कुठलं, तर ते आहे क्रियमान करणं. आणि संचित कर्म म्हणजेच काय, जे तुम्ही क्रियमान कर्म करत आले चांगले किंवा वाईट, तर त्याचं एक फळरूप म्हणून त्यामध्ये जमा होत असते आणि त्याची जेव्हा इंटेन्सिटी वाढते तर ते आपल्या लाईफमध्ये प्रेझेंटमध्ये येत असते. तर ते जे प्रेझेंटमध्ये सिच्युएशन येते, जसं आनंद म्हणा, काही दुःख म्हणा, जे काही आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात, काही सिच्युएशन येतात, त्याला फेस करावं लागत असतं, तर ते काय असते, प्रारब्ध असते. हे असतात 3 कर्म, म्हणजे क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. आता त्याच पद्धतीने जसं PLR असतं, PLR म्हणजेच काय, तर पास्ट लाईफ रिग्रेशन असतं, पुनर्जन्म बघतात. तर हे मी तुम्हाला सांगत आहे का, मी यावर रिसर्च केलं आहे का, तर नाही मित्रांनो. यावर खूप मोठे मोठे सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक यांनी रिसर्च केलेला आहे आणि हा जसं काही पूर्वजन्म असतात तर त्याचीच काही ब्ल्यू प्रिंट आपल्या आत्ताच्या आयुष्यामध्ये येत असते. तर कित्येक जण असं असतात, मी तुम्हाला पूर्वीसुद्धा सांगितलं की आत्ता तर आम्ही छान कार्य करत आहोत तरी पण आमच्या आयुष्यात दुःख का येत आहे, तर मित्रांनो कधी ना कधी काळी आपल्या हातून काही चुका झालेल्या असतात, तर तेच इकडे येत असतात. तर त्यासाठी आपल्याला काय, सर्वात प्रथम आपल्याला स्वीकार करावं लागतं की हां, माहिती नाही केलं असणार तर ठीक आहे. त्यासाठी आपण जर क्षमा मागितली युनिवर्सला तर आपण नक्कीच त्या कर्माला कर्म एंड करू शकत नाही, कारण प्रत्येकाचं कर्म हे भोगूनच द्यावं लागत असतं. कारण जे काही आपण करून ठेवलेलं असतं ते होऊ शकते इंटेन्सिटी कमी होणार. जे तुम्ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जर कार्य करत असणार तर ते जे काही वाईट कर्म जरी
घडले असणार तर त्याची इंटेन्सिटी कमी होत असते, पण ते कर्म प्रत्येकालाच भोगूनच द्यावं लागत असते. कारण देवांनाही हे कर्म चुकलेलं नाही, तर आपण मानव आहोत मित्रांनो, तर आपल्याला चुकणार का? तर मुळीच नाही. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की PLR पास्ट लाईफ रिग्रेशन, तर यावर वैज्ञानिक ज्यांनी रिसर्च केलं होतं त्या वैज्ञानिकचं नाव सांगत आहे मी. कित्येक असे वैज्ञानिक आहेत, जसं की डॉक्टर ब्रायन वीस आहे, त्यानंतर दुसरे आहे डॉक्टर जिम टकर आहे, त्यानंतर इयान टी पेसन्स यांचंसुद्धा आहे, त्यानंतर चौथं म्हणजेच ते जे डॉक्टर आहे ते निकोलस वी स्पेनोस हे पास्ट लाईफ रिग्रेशनवर रिसर्च केले होते. तर आपल्या धर्मग्रंथामध्ये कर्मावर सुद्धा बोललेलं आहे, जसं की हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे, याचा उल्लेख आहे महाभारतामध्ये आहे, रामायणमध्ये आहे, योग वशिष्ठमध्ये आहे, पतंजली योग दर्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे, ज्ञानेश्वरी यांच्यामध्ये सुद्धा पुनर्जन्माचा उल्लेख हा दिलेला आहे. त्यानंतर गौतम बुद्ध होते तर त्यांनी सुद्धा त्यांचे स्वतःचे 449 जन्म त्यांनी बघितले होते. कारण जसं की आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये शिकतो मित्रांनो की मनीची ब्लूप्रिंट असते. आपल्याला कुठलंही घर जर तयार करायचं असेल तर आपण काय करत असतो, अगोदर एक ब्लूप्रिंट काढत असतो आणि त्यानुसार आपलं घराचं परिपूर्णरित्या बजेट करून त्यावर ते घर उभारलं जातं. तर पहिले कुठे होतं, माइंडमध्ये तयार होतं. तर त्याच पद्धतीने जे काही आपण, तर तसंच पूर्वजन्माची सुद्धा ब्लूप्रिंट असते. जे काही आपण तिकडे केलेलं असतं ते जे काही आपण तिकडे चांगलं केलेलं असेल तर इकडे सुद्धा आपल्या लाईफमध्ये चांगलंच मिळत असते. कारण ह्या आत्म्याला ना मरण आहे ना काही, अमर आहे ते. हे जे सोल आहे ते अमर आहे. याला ह्या सोलला कधीही म्हणजेच मरण येत नसतं. काय आहे, कारण हे अमर असल्यामुळे ते भलेही त्या जन्मामध्येच म्हणजेच पूर्वजन्मामध्ये जरी त्यांनी शरीर सोडत असतं पण त्यांची आत्मा ते स्पिरिट वर्ल्डमध्ये राहत असते, राईट. तर तसेच जर आपण ह्या जन्मामध्ये जे आता आपण आहोत तर आपण चांगले कर्म केलं तर चांगलं आपल्याला मिळत असते. तर आपण आता तेच बघत आहोत की जीवनामध्ये चांगलं कर्म कसे कार्य करत असतात आणि वाईट कर्म कसे कार्य करत असतात, तर ते आता बघून म्हणजेच यामध्ये जाणून घेणार आहोत. जर वाईट कर्म कुणी करत असतील तर त्याआधी परिपूर्णरित्या त्यावर विचार करायचा आहे की मी हे काय करत आहे. पण ते काही लोक करत नसतात आणि करून म्हणजेच वाईट कर्म करून ते मोकळे होऊन जातात आणि मग स्वतःला पश्चातापसुद्धा त्यांचा करत नसतात की मी तर त्यांचं एकच म्हणणं असतं की मी तर चांगले कर्म करत आहे तर मग माझ्या पदरी असं का. पण मित्रांनो, हे माइंड जे आहे ना, जे काही आपण करत असतो तर क्षुल्लक गोष्टीसुद्धा विसरत जात असतं, राईट. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला अंशातला अंश हे आठवणच असतं असं नाही. तर काही गोष्टी आपल्या हातून चुकासुद्धा होत असतात. असं परफेक्ट कोणीच बनलेलं नाही की क्षुल्लक चुकासुद्धा होत नाही, राईट. तर त्या चुकांनासुद्धा आपल्याला स्वीकारायला पाहिजे की हां झाल्या असतील ना, माझ्या लक्षात नसतील. जेव्हा आपण स्वीकारतो त्याचा पश्चाताप म्हणून करतो, जेव्हा आपण माफी मागतो तर ते कुठे ना कुठे कर्माची इंटेन्सिटी कमी होऊन आपल्याला चांगले कर्मसुद्धा आपल्या लाईफमध्ये येत असतात. तर तुम्हाला एक रिअल उदाहरण मी सांगते ज्यामधून तुम्हाला समजायला येईल की चांगले कर्म आपल्या जीवनामध्ये कसे कार्य करत असतात, म्हणजे कसे काम करतात. तर कर्मसिद्धांत आपण बघतच आहोत, राईट. तर ते तुम्हाला सांगते, जसं की वैज्ञानिकांचं सुद्धा सांगितलं ज्यांनी त्यावर रिसर्च केलं. आपल्याला 3 कर्म माहीत आहे, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. आणि आता आपण बघणार आहोत की रिअल स्टोरी, म्हणजेच तुम्हाला कळेल की आपण काय करत आहोत त्याचेच हे मिळत आहे. तर खूप दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे आणि सत्य घटना आहे. माझ्या आजीला म्हणजेच माझ्या आईच्या आईला जेव्हा ती आजारी पडलेली तर आम्हाला जिल्हा लेवलवरती तिला ॲडमिट करायला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. आम्ही तिथे घेऊन गेलो तिथे आजीला. त्यानंतर त्यांना ॲडमिटसुद्धा केलं. एक रूम त्यांचा सेपरेट दिलेली. तर त्यामध्ये साईडलासुद्धा एक बेड होता आणि हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी झालेली. तर त्यावेळेस काय झालं, एक दिवस तर तो बेड फ्री होता. त्यानंतर काय झालं,
की आम्ही जेव्हा तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि व्यवस्थित तब्येत होऊ लागली, तर आम्हाला 7 दिवसासाठी तिथे थांबायचं होतं हॉस्पिटलमध्ये. आम्ही तिथे 7 दिवससुद्धा थांबलो. त्यानंतर झालं काय, जेव्हा माझ्या आजीला तिथे ॲडमिट केलं, आम्ही तिथे राहू लागलो 7 दिवस आणि 2-3 दिवसानंतर तिथे एक परत म्हाताऱ्या ज्या आजी होत्या त्या 95 वर्षाच्या होत्या आणि माझी जी आजी होती ती 67ची होती. तर त्या आजीला जेव्हा घेऊन आलं, म्हणजेच ज्या 95च्या आजी होत्या त्यांना तिथे घेऊन आलं आणि हॉस्पिटलचे सर्वच बेड पॅक झालेले आणि तो एक बेड खाली होता जो माझ्या आजीच्या साईडला होता आणि सेपरेट रूम केलेली होती. तर तिथे माझ्या आईची परमिशन घेतली, तिथे ठेवू शकतो काय. तर ज्या 95च्या एजच्या आजी होत्या तिला त्रास होत होता श्वासन घेण्यासाठी आणि तिला बेड सोर्स म्हणजे पाठीला जखमासुद्धा झालेला, कारण ते खाटेवर 10 ते 15 दिवस झाल्यामुळे ते एअरची गादी असते ना, ते त्यांच्याकडे घरी उपलब्ध नव्हती. तर त्यासाठी तिला त्रास होत होता. तब्येत त्यांची खालावली होती कारण 95च्या होत्या त्या. तर त्यांना तिथे ठेवलेलं. पण त्यांचं जेव्हा त्यांनी पूर्ण लाईफ जेव्हा त्यांनी आमच्यासमोर सांगितली, म्हणजे मी पण होती तिथे. जस्ट हे 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण त्यामध्ये कर्म तुम्ही बघाल तर आपल्याला ह्याच कर्माद्वारे आपल्यालासुद्धा शिकायला मिळत असतं. तर मला इम्पल्स आलं की का नाही ते गोष्ट इथे सांगितल्या जावी. तर मला इंटेन्शन असं वाटलं की इथे जर सांगितलं म्हणजे तुम्हाला माहिती झालं तर आपणसुद्धा चांगले कर्म करून आपलं आयुष्य हे हॅपीनेसने भरू शकतो. आपणसुद्धा कर्म चांगले करू तर आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवू शकतो, राईट. तर काय झालं, जेव्हा त्यांना ॲडमिट केलं आणि ते जे पेशंटसाठी एअरची गादी असते तर ते त्यांना बोलवण्यात आली, त्यावर टाकण्यात आली, त्यांना ठेवलं तिथे. तर त्यांच्या सेवा करण्यासाठी त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांचे नातू, मुली तर खूप दिवसांनी आल्या, म्हणजे 2-3 दिवसांनी आल्या त्यांना भेटायला, जेव्हा त्यांनी अंतिम क्षणामध्ये होत्या. 95च्या आजी होत्या. त्यांचं जेव्हा सुरुवातीला आणलं होतं ते व्यवस्थित बोलत चाललं तर होतं. 2 दिवस त्यांनी छान पद्धतीने बोलल्या आणि ते चांगल्या पद्धतीने जेव्हा बोलत होते तेव्हा ते सांगत होते की लाईफ कशी स्ट्रगलमध्ये त्यांनी काढली होती आणि कर्म कसे त्यांनी करत गेले, तर त्याचं हे फळ हे आज माझे सून, जे मुले आहेत ते माझी सेवा करतात, माझे नातू माझी सेवा करतात. तर हे जर मी कुठे ना कुठे चांगलं करून ठेवल्यामुळे हे मला मिळत आहे, असं ते बोलत होते. तर आम्ही पूर्ण त्यांची लाईफची स्टोरी ऐकली. त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांचा मुलगा आला त्यांनी तो सुद्धा सांगू लागला आणि त्यांची जेव्हा सून पण आली, म्हणजे सोबत ते लोक आले नाही, पहिले मुलगा घेऊन आलेला त्यांना, त्यानंतर सून आली त्यांची. तर ते 95च्या आजी होत्या, ते सांगत होते की सुरुवातीला जे त्यांचे मिस्टर होते तर त्यांनी खूप काबाड कष्ट करत होते, म्हणजेच पूर्वी त्यांनी खूप काबाड कष्ट करून त्यांनी जीवन जगत होते. त्यानंतर त्यांना असं माइंडमध्ये आलं की किती दिवस आपण काबाड कष्ट करायचे, स्वतःचा एक धंदा चालू करायला पाहिजे. तर त्यांनी एक आलू पोहाची जिल्हा लेवलवरती राहायच्या त्या, तर तिथे आलू पोह्याची टपरी त्या दोघा पती पत्नीने चालू केली. व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू लागला. काही वर्ष त्यांनी केली, पण जेव्हा ते काबड कष्ट करून परिपूर्णपणे काबड कष्ट होत नव्हतं त्यावेळेस त्यांनी हे धंदा त्यांनी चालू केलेला. तर त्यांनी पोह्याची टपरी चालू केल्यानंतर ते दोघं पती पत्नी काही वर्ष परत हे पोह्यांची टपरी चालू ठेवले. मुलाबाळांचं शिक्षण त्यांनी योग्यरित्या पार पाडलं. त्यानंतर त्यांचा जो मोठा मुलगा होता जे यांची सेवा करत होता, तर तो काही जो गलत व्यसन असतात तर त्या मार्गाने तो जाऊ लागला. तर त्यानंतर तो 1-2 वर्षच राहिला. त्यानंतर त्याच्या आईने तो धंदा सोडून दिला की मुलांकडे दुर्लक्ष होत आहे आणि मुलं योग्य वयात येत आहे तर ते अलग म्हणजेच ट्रॅक्सनी जे आपण ज्या राईट साईडने जायला पाहिजे तशा साईडने नाही जाता ते अलग रस्त्याने जात आहेत. असं जेव्हा त्या 95च्या आजीला कळलं की मुलांकडे दुर्लक्ष होत आहे, आम्ही धंद्यामध्येच दोघंही जण असल्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे असं झालं, तर त्यांनी तो सुद्धा जो धंदा होता त्यांनी सोडून दिला आणि मुलांकडे लक्ष देऊ लागला.
आणि ह्या बिझनेसचा पैसा तर होताच त्यांच्याकडे. तर त्यांनी त्या मुलाला कर्म व्यवस्थितरित्या समजवू लागले की हे करशील तर तुला कुठे ना कुठे जाऊन हेच भरून द्यावं लागणार आहे. तू तुझ्या मुलांना काय शिकवशील की वाईट व्यसन शिकवशील तर तुला कसं वाटणार, आणि तुझी फॅमिली तुझ्यासोबत जर हे वाईट व्यसन जर तू करणार तर तुझ्यासोबत नाही राहणार तर तुला कसं होईल. असं म्हणून कित्येक दिवस त्यांनी जसं काउन्सिलिंग देतात तसं ते आई आणि वडील त्याला देऊ लागले मोठ्या मुलाला. त्यांनी 2 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. तर छोटा मुलगा तर व्यवस्थित होता, पण मोठा मुलगा जर 5-6 वर्ष तसाच असता तर छोटा मुलगासुद्धा त्याच याच्याने आला असता असं त्यांना वाटू लागलं होतं. तर ह्या मोठ्या मुलांना समजावून सांगता त्यांनी पूर्ण व्यसन सोडून दिले होते आणि छान पद्धतीने लोकांना मदत करणे त्यांनी शिकवली. स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा करायचा किंवा एज्युकेशन चांगलं घ्यायचं, ड्युट्या करायचं. तर ह्या मुलाला काय होतं की मी दुसऱ्यांची गुलामी करणार नाही असं त्याचं वाक्य होतं. तर आईवडिलांनी म्हटलं की ठीक आहे, नाही करत गुलामी ठीक आहे, पण तू स्वतःचं तरी कर ना. मग हे वाईट व्यसन तुला पुन्हा जकडायला नाही पाहिजे असं म्हणून खूप रित्या समजावून सांगायच्या. तर तो व्यसन सोडून दिला आणि ही भक्तीमध्ये लीन होती. त्यांचं नाव त्या आजीचं लक्ष्मी होतं. त्यांनी भक्तीमध्ये खूप लीन होत्या, भक्ती रोज करायच्या आणि जे भक्ती करायच्या त्यामध्ये त्यांना प्रत्येक कार्य करत असताना त्यांना एकच वाटायचं की मी जर चांगलं कार्य करेन तर मला चांगलं मिळेल, मी चांगलं कार्य करेल तर चांगलं मिळेल, मी माझ्या मुलांना चांगलं शिकवू शकेल असं त्यांचं ध्येय असायचं. तर जेव्हा मग तो वाईट व्यसनांना सोडून दिला तर मग ह्या आजी आजोबाकडे जे 95च्या होत्या लक्ष्मी, त्यांनी मुलासाठी एक छोटा ॲटो घेऊन दिला त्यांनी. मग तो ॲटो चालवू लागला. एखादी वर्ष तो ॲटो चालवला. त्यानंतर त्याचेसुद्धा पैसे यांनी गोळा केले आणि लोनवर एक स्कूल बस मुलाला घेऊन दिले, कारण मोठा मुलगा होता तो. त्या मुलाला घेऊन दिला आणि सांगितलं की हे जर तू आता योग्यरीत्याने तू जर धंदा करशील किंवा जे काही तुझं उद्योग वाढवायचा आहे याला योग्यरित्या तू मॅनेजमेंटने करशील तर तू चांगला होणार, तुझ्या मुलाबाळांना चांगलं शिकवशील, तुझ्या लाईफमध्ये प्रत्येक व्यक्ती हे खुश राहू शकेल आणि तू जे केलंस त्यासाठी तुला देवाला क्षमा माग. एव्हरी डे त्याच्याकडून क्षमा मागून घेत होती की मी जे काही कर्म केले असणार मला क्षमा करा. तर त्याचे काही वाईट कर्मसुद्धा झाले होते, कारण व्यसनाला तो जकडलेला होता. तर त्याचे काही त्यालासुद्धा कर्म तसेच मिळाले. 1-2 वर्ष तो खूप दुःखामध्ये सुद्धा गेला. त्यानंतर ते सिच्युएशन त्यांनी सांगितली नाही जी दुःखामध्ये त्याने स्पेंड केलेली. त्यानंतर काय झालं की जेव्हा मग त्याने एक बसवरून चांगला उद्योगधंदा त्याचा चालू लागला तर त्याने सेकंड बस त्याने स्कूल बस घेतली. असं करत करत त्याचं लग्न झालं, त्यांना मुलं झाले, 2 मुलं त्याला झाले. त्यानंतर त्याने आता ह्या म्हाताऱ्या झाल्या 95च्या, तर त्यांनी 15 वर्ष अगदी व्हीलचेअरवर त्यांची सेवा केली. म्हणजेच ह्या ज्या आजी होत्या 95च्या तर त्यांच्या 95 अगोदर 15 तर त्या आजारी पडल्या आणि बेडवरच राहू लागल्या. म्हणजेच त्यांना पॅरालिसिससारखं झालेलं, दोन्ही पायांना चालता येत नव्हतं. तर त्यांनी इतकी सेवा केली त्या आईची की मला वाईट व्यसनातून काढलं, चांगला मार्ग त्यांनी दाखवला, मला चांगले माझ्याकडून कर्म करून घेत आहे असं त्यांचा उद्देश होता. जेव्हा हे मुलं झाले त्यांना आणि मुलं झाल्यानंतर त्यांनीसुद्धा आपल्या आजीनी काय केलं, त्याच्यातून मी कसा निघलो हे सर्व त्या मुलांना शिकवत गेले. आईवडिलांची सेवा करशील तर पुण्य लागेल हे सुद्धा त्याच्या माइंडमध्ये येऊ लागलं. आणि छोटा मुलगा तितकं सेवा आईची करत नव्हता, पण हा मोठा मुलगा खूप आईची सेवा करायचा. हा सुद्धा छोटा मुलगा करायचा, पण जितकं हा करायचा तितका प्रमाणात हा कमी करायचा. तर हा मोठा मुलगा आपल्या मुलांनासुद्धा आजीची सेवा करणे शिकवले. त्या आजीचं इतकं म्हणजे डेली रुटीनसुद्धा सांगितलं ना, तर इतकं तिचं चांगलं कर्म होते ते की चांगले कर्म केल्यामुळे तिची इतकी सोय त्यांनी 15 वर्ष अगदी बेडवर असतानासुद्धा त्यांनी काढलं. तर परिपूर्णरित्या त्यांनी सांगितलं की सकाळी उठल्यानंतर त्यांच्या सुनेनी भिजवलेले काजू बदाम म्हणजे चांगले झालेले त्यांनी, कारण त्यांच्या जेव्हा लास्टला त्यांनी सांगितलं तर 13 स्कूल बसेस त्यांच्याकडे होत्या आणि अनेक फ्लॅट, अनेक म्हणजेच खूप श्रीमंत त्यांनी झालेले. तर बघा की ते ज्या लक्ष्मी आजी होत्या त्या किती म्हणजे काबाड कष्टातून आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीने शिकवत गेल्या आणि ते शिकवण एक चांगलं कार्य करून त्यांनी त्यांच्या मुलांची तर लाईफ सेट केली, पण आपल्या नातवांची सुद्धा लाईफ सेट झाली. जर ह्याच आईवडिलांनी जर मुलांकडे दुर्लक्ष करून जर तोच धंदा करत राहिले असते तर मुलगा आज वाईट व्यसनाला तर गेलाच होता आणि तो इथपर्यंत पोहोचला नसता.
तर ह्या मुलांनी काय केलं की जे डेली रुटीन सांगत होते की त्यांची सुनेसोबत इतकी त्यांची घट्ट फ्रेंडशिप त्यांनी करून घेतलेली, प्रत्येकांसोबत दया मायेने त्यावाल्या आजी वागत होत्या. जरी त्या बेडवर होत्या आणि बोलत होत्या ना, आणि त्यांच्या साईडला फक्त त्यांनी ज्यूस स्वरूपात पित होत्या. तर जेव्हा बोलत होत्या ना, तर त्यांचा मुलगा ज्यूस आणून ठेवायचा. आणि माझी जी आजी होती ती जेवण वगैरे करायची, तर ही आजी काय म्हणायची की माझ्याकडे इतके ज्युसेस बॉटल आहे, तर मी जाताना थोडी ना घेऊन जाणार आहे, आम्हाला तर मिळणारच आहे ना, असं करा तुमचं मला द्या आणि माझं तुम्ही घ्या, असं शेअर करूया आपण, म्हणजेच आनंद व्यक्त होईल. आम्ही मग त्यांचं एक वाक्य होतं की मला तर आता दातच नाही तर मी काय खाणार, आता 95ची तर झालीच आहे ते, असे सुद्धा कॉमेडी करत होत्या. तर त्यांनी लास्ट क्षणापर्यंत इतक्या हसत त्या होत्या ना, तिथे बघून असं वाटत होतं की किती त्यांचे चांगलं कर्म त्यांनी करून ठेवलेलं, त्यांनी पुनर्जन्मातसुद्धा चांगलं कर्मच करून ठेवलेलं असणार, म्हणून इकडे चांगल्या पद्धतीने त्यांनी लाईफ स्पेंड केली. तर ते काय असं ब्लू प्रिंट मी जे तुम्हाला सांगितलं की पूर्वजन्मामध्ये काही ना काही असे चांगले कर्म करून ठेवले, जे त्यांचे चांगले कर्म संचितमध्ये स्टोअर होऊन होते आणि एक प्रारब्ध म्हणून एक चांगलंच त्यांच्यासमोर उभं राहिलं आणि त्यांची लाईफ जी आहे ती आनंदामध्ये गेली. तर त्यांचं डेली रुटीन, त्यांची सुनेसोबत इतकी फ्रेंडशिप त्यांनी घट्ट करून घेतलेली की आत्ताच्या याच्यात तशी फ्रेंडशिपसुद्धा बघायला मिळत नाही. तर त्यांना काजू बदाम भिजवलेले देत होत्या सकाळी उठल्यानंतर, आणि सून स्वयंपाक करत असताना यांना म्हणजेच बाजूवर राहायच्या, खाटेवर राहायच्या. तर त्यांचा मुलगा त्यांना अगोदरच म्हणजेच आवाज देऊन, किंवा नातू असले तर त्यांना आवाज देऊन की मला व्हीलचेअरवर बसवा, मला तिच्याकडे जायचं आहे, म्हणजे सोनेकडे. तर ती व्हीलचेअरवर बसून आपल्या सुनेकडे स्वयंपाकघरात जाऊन ते तिथे गप्पा करत राहायच्या. त्यानंतर गरम गरम त्यांना जेवण देत होत्या त्या आजीला. त्यानंतर त्यांची आंघोळ सून घालून देत होती, अगदी कपडे लावण्यापासून तर प्रत्येक सेवा त्यांची सून ही करत होती. आणि हे बघून आई वडील आपल्या आजीची इतकी सेवा करत आहेत हे बघून त्यांचे जे नातू होते हॉस्पिटलमध्ये, तर त्यांना ज्यूस पाजणं, त्यांचं अंग पुसून देणं, साबण लावूनसुद्धा त्यांनी पूर्ण अंग असं क्लीन करून पुसून देत होते. त्यांचे जे नातू होते, जे लक्ष्मींचे जे नातू होते ते, आणि त्यांचा मुलगा तर करतच होता, पण पहिल्या दिवशी येऊन त्यांनी त्यांचे जे वडील, म्हणजे हिचा मोठा मुलगा, ज्या आजी होत्या 95च्या, त्यांच्या मोठ्या मुलाने पहिल्या दिवशी पुसून दाखवलं आपल्या मुलाला आणि सांगितलं की प्रत्येक दिवशी ही तुझी जबाबदारी राहणार की तू येऊन आजीला परिपूर्णरित्या तिला पुसून स्वच्छ करून तिला बेडवरती ठेवायचं. तर प्रत्येक तिचे जे 2 नातू होते ते दोन्ही नातू त्यांना व्यवस्थितरित्या साबण लावून पुसून द्यायच्या. हे काम तर तिथल्या सिस्टरसुद्धा करायला तयार असायच्या, पण त्यांनी म्हटलं की नाही, आम्हाला आमच्या आजीची सेवा करायची आहे, आम्हाला आमचे कर्म चांगले ठेवायचे आहे. तर तेव्हा यांनी म्हणजेच ह्या आजी जेव्हा सेवा करत होते तेव्हा ह्या मुलांनी चांगली सेवा केली, म्हणून त्यांच्या मुलांनी सुद्धा सेवा केली. ते पती त्याचे करत होते म्हणून सुनेने सुद्धा चांगल्या पद्धतीने तिची सेवा केली. आणि तिचे रिलेशन सगळ्यांसोबत दया मायेचे असल्यामुळे प्रत्येक क्षण तिचा आनंदात जात होता. तर हे कर्म तिनं कुठे ना कुठे चांगले करून ठेवलेले, म्हणून तिला आनंदाचा, तिला नैसर्गिकच मृत्यू आलेला, सर्व काही ज्यूसनुसारच तिचं चालू होतं व्यवस्थितरित्या. ते जे टाईम टेबल डॉक्टरांनी दिलेला त्या टाईमनुसारच तिला वेळेत औषधी, वेळेत ज्यूस, प्रत्येक याला सिस्टर अवेलेबल असायच्या. तरी पण सिस्टरांना उभं करून त्यांचे नातू आणि त्यांची जे सून आणि मुलगा होता त्यांची इतकीच ते सेवा करत होते. तर हे त्यांचं फक्त सेवा करण्यापुरतंच होतं का, तर नाही, तर त्या आजीकडून काहीतरी शिकण्यासारखं सुद्धा होतं. जेव्हा आपण करू स्वतः, तर ते समोर जाऊन ते शिकतील आणि तसे ते घडत जातील. तर जेव्हा हे आत्ताच्या याच्या युगामध्ये, ह्या कलयुगामध्ये ते लाईफमधून काहीतरी शिकणं किंवा ह्या उदाहरणातून आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा स्वतः करू तर आपले मुलं करतील. आता तुम्ही आत्ताच्या याच्यामध्ये बघू शकाल की कित्येक आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात. तर का टाकत असतील? कारण ते कुठे ना कुठे आपल्या लाईफमध्ये जे
मुलाबाळांची जी लाईफ असते त्यामध्ये यांची ढवळाढवळ नको म्हणून त्यासाठी वृद्धाश्रमात ठेवत असतात. म्हणून अशा उदाहरणावरून आपल्याला शिकायचं आहे की जेव्हा आपण प्रेमाने वागतो, प्रेमाने सर्व काही कर्म करतो, दयामायेचं ठेवत असतो. कारण ह्या सोलला पहिलेही मी बोलली होती की ह्या सोलला म्हणजे स्मरण नाही आहे, ती अमर आहे. ती आपण जसे शरीरावरचे कपडे प्रत्येकाचं जे सोल पर्पज असतं ते प्रत्येकाचं सोल पर्पज हे वेगवेगळं असतं. त्यानुसारच या पृथ्वीवर आपण जन्माला येत असतो. काहींचे कर्म तसे पूर्वजन्मात असतात तर ते फक्त भोगासाठी येत असतात आणि काहींचे पूर्वकर्म इतके छान असतात की ते फक्त आनंद घेण्यासाठी येत असतात. आणि काहींचा असं प्रश्न असते की ते तर वाईट कर्म करतात तरी त्यांच्या पदरी सुख का, तर कुठे ना कुठे त्यांनी चांगले कर्म करून ठेवलेले ते संचितमध्ये स्टोअर होते आणि त्याची आत्ता इंटेन्सिटी वाढली म्हणून त्यांना आनंद मिळत आहे. राईट. तर तेच आपल्याला सुद्धा यामधून शिकण्यासारखं काय आहे. आपण जेव्हा चांगल्या पद्धतीने कर्म करू तर आपले मुलं बाळ करतील, त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवतील. म्हणून हे आपल्या स्कूल लाईफमध्ये आपल्याला कर्म कधी शिकायला मिळालं का, नाही. तर म्हणून आता ह्या कलयुगामध्ये अशी उदाहरणं बघून, आपल्या रिलेटिव्हमध्ये बघून, आपल्या एरियामध्ये बघून, आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जे काही घटना होत आहे तिथून आपल्याला कर्म शिकून आपली लाईफ हे चांगल्या पद्धतीने स्पेंड करायची आहे. कारण प्रत्येक जे सोल आहे तर सोलचं जे काय म्हणतात सोल पर्पज वेगवेगळा आहे. जसं आपण कपडे धारण करतो आणि चेंजसुद्धा करत असतो तसंच हे सोल आहे. ह्या जन्मामध्ये ह्या सोलचा पर्पज जर कंप्लीट झाला नाही, त्यातून काही शिकलं नाही तर ते सोल काय करणार, ह्या स्पिरिट वर्ल्डमध्ये उपलब्ध राहणार. आणि स्पिरिट वर्ल्डमधून जसं आपण शरीर जेव्हा मृत्यू होते आणि शरीर सोडून देतं तर त्याच पद्धतीने ते सोल जे आहे ते कुठे राहतं, स्पिरिट वर्ल्डमध्ये राहतं आणि परत एक शरीर धारण करून ह्या पृथ्वी तलावर येऊन जे काही इनकम्प्लीट त्या म्हणजे जन्मातलं इनकम्प्लीट होतं, जे काही शिकलं नाही किंवा त्यांनी जे काही कर्म करून ठेवलं ते जे भोगलं नाही तर ते परत भोगायला येत असतं. म्हणून जर आपण ह्याच जन्मामध्ये चांगले कर्म करूया तर ते जाऊन आपली लाईफ चांगल्या पद्धतीने स्पेंड होत असते. आणि काहींच्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त दुःखदायकच घटना होत असतं. तर असं का होत असते, कारण कुठे ना कुठे तसे कर्म ते आत्ताही करत आहेत आणि पूर्वीही करून आले ते संचितमध्ये. कारण क्रियमान कर्मामध्ये काय आहे, क्रियमान कर्मामध्ये डेली रुटीनमध्ये येणारे कर्म म्हणजेच कार्य ते जाऊन कुठे चांगले करत असणार किंवा वाईट करत असणार तर ते संचितमध्ये स्टोअर होऊन राहतात. आणि जेव्हा त्याची इंटेन्सिटी वाढते म्हणजेच फळ रूपात ते जन्मा राहतात, जेव्हा फळ पकून जाते तेव्हा आपोआप हे प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असते. प्रारब्धामध्ये मग जे काही प्रॉब्लेम फेस करत असाल तर ते सुद्धा आपल्याच कर्माचं आहे, आनंद फेस करत असाल तर आपल्याच कर्माचं आहे. म्हणून चांगले कर्म करत जाल तर ह्या आजीसारखं सर्वच काही आनंद मिळणार आपल्याला. प्रत्येक लाईफचा आनंद घेता येणार, प्रत्येक क्षण हे आनंदात जगता येणार. म्हणून ह्या उदाहरणातून प्रत्येक लोकांना अगदी छोटे मुलंसुद्धा असतील तरी त्यांना तुम्हाला अशा पद्धतीने शिकवायचं आहे. कारण आपल्याला हे कोणीही कर्म शिकवायला येत नाही. काहींचं असतं की हे कर्म असतं का, तर तुम्ही गुगल सर्च करा ना, त्यामध्ये तुम्हाला सर्व पुनर्जन्मापासून तर आत्ताच्या जन्मापर्यंत काय आहे हे सर्व तुम्हाला माहिती पडेल. तेव्हा तुम्हाला कळायला येईल की आपण जर आत्ता चांगलं कर्म करू तर चांगलंच फळ रूपात मिळत असते. जर त्याच लक्ष्मी आजींनी सुनेसोबत व्यवस्थित नसत्या, मुलांमध्ये झगडे लावले असते, त्यांचा जो बिझनेस होता तो थोडासा साईडला ठेवून आपल्या मुलांना योग्य वळणावर त्यांनी आणून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून एक म्हणजेच चांगलं बिझनेसमॅन त्यांनी बनवले, एक त्यांनी मोठं उद्योगपती आहेत आणि श्रीमंतसुद्धा आहे. तर हे घडू शकलं असतं का. प्रत्येक आपल्या सुनेसोबत आत्ताच्या कलियुगामध्ये तुम्ही बघितलेत का की सुनेसोबत एकदम अशी फ्रेंडशिप काहींच्या म्हणजेच ह्याच्यामध्ये आहे. ते आमच्या एक एरिया आहे त्यामध्ये 2 सुना 2 मुले आहेत आणि त्यांचं लाईफ इतकं बघितलं तर इतकं काही घडून गेलं तरी सुनांसोबत इतकं त्यांचं फ्रेंडशिपसारखं नाही तरी पण इतकं छान ते मिळून राहत असतात की कधीच उणिवा काढणार नाही. जसं त्यांना मुली तर नाही आहेत, मुलंच आहेत, पण त्यांनी कर्म असे करत आहेत की माझ्या मुली असतील तर मी त्यांना टाकून दिलं असतं का, सोडून दिलं असतं का, तर नाही, त्या माझ्याच मुली आहेत असं म्हणून ते सोडत आहेत. तर ते काय आहे, त्यांना जे मुलं आहेत त्यांच्यातील जे
2 मुले आहेत, त्याच्यातील एकाचा जे मिस्टर आहे ते मरण पावले आणि त्यांना एक छोटी मुलगी आहे. तर ते जी सासू आहे ती म्हणते की छोटी असो किंवा हिला मुलं असते किंवा नसते, जर ह्याच ठिकाणी माझी मुलगी असती तर मीला ह्या अशा अवस्थेत तिला सोडलं असतं का. तर तिच्या प्रत्येक क्षणामध्ये हे एक सासू जी आहे ती आई म्हणून उभी राहत आहे. तर तिचे कर्म काय वाईट आहेत का मित्रांनो? नाही. तर तिचे कर्म इतके शुद्ध आणि पवित्र आहे की तिला जाऊन समोर त्याचं फळ मिळणार आहे. प्रत्येक लाईफच्या वळणावर तिला साथ देत आहे. तर असं नातं आपल्याला ठेवायचं आहे प्रत्येक लोकांशी. हे क्षण, हे आयुष्याचा एक क्षण जो असतो क्षणभंगूर आहे, म्हणून प्रत्येक क्षण हे आनंदात प्रत्येक लोकांना दया मायाने ठेवायचं आहे. म्हणून जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने मदत करणारी जी सोल असते, मदत करणारी म्हणजेच काय, प्रत्येक विषयी दयाभाव, कोणी जनावर असो, पशुपक्षी असो किंवा कोणीही अन्य व्यक्ती असो, त्यांच्यासोबत जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने ट्रीट करू तर आपले कर्म आपोआप चांगले होत जाते. कधी कुणाचा वाईट होईल असं विचार करू नये. ते काय होईल, वाईट कर्मामध्ये जाणार आणि त्यांना तशीच परत परत त्यांचं भोग हे भोगून द्यावंच लागतं. कारण आपण मानव आहेत, देवाला जेव्हा सुटलं नाही तर आपण मानव आहात, आपल्याला सुटणार का. म्हणून प्रत्येकाने यामधून एक लाईफचं लेसन घ्यायचं आहे आणि चांगले कर्म करायचं आहे. प्रत्येकांना प्रत्येक यांनी दयाभाव ठेवायचा आहे आणि प्रत्येक कर्म करत असताना चांगलं वाईट कर्म करण्याआधी विचार करायचा की मी चांगलं करेन तर मला चांगलं मिळेल, वाईट करेन तर कुठे ना कुठे मला सुद्धा वाईटच मिळेल. हे क्लिअर आहे. हे कर्माचा सिद्धांत जे आहे ते क्लिअर आहे. वाईट करत असणार तर त्यांना वाईटच मिळणार, कारण त्यांचा प्रत्येकाचा सोल पर्पज असतो. कोणीच असं ह्या दुनियेवरती कोणीच असं आलेलं नाही आहे. प्रत्येकाचं जेव्हा सोल स्पिरिटमध्ये जे सोल राहते आणि त्या स्पिरिट वर्ल्डमधून जेव्हा ह्या पृथ्वीतलावर येते तर एक प्रत्येकाचं सोल पर्पज घेऊन येत असते. म्हणून चांगलेच कर्म करा आणि आपलं जीवन हे चांगल्या पद्धतीने व्यतीत करा, कारण हे जीवन एक क्षणभंगूर आहे. म्हणून ह्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा एक आनंद म्हणून घ्या आणि लाईफ चांगल्या पद्धतीने जगा. ओके, म्हणून चांगल्या पद्धतीनेच आपल्याला जीवन जगायचं आहे. ह्या पद्धतीने जीवनामध्ये आपले चांगले कर्म अशा प्रकारे काम करत असतात. ज्या 95च्या लक्ष्मी होत्या, ज्या हॉस्पिटलमध्ये होत्या, त्यांची कहाणी बघितली तर तुम्हाला यामध्ये समजून जाईल की त्यांनी चांगले कर्म केले. प्रत्येकांना मदत करण्याचा त्यांनी हेतू ठेवला. प्रत्येकाही चुका झाल्या तर त्यांनी पश्चाताप करण्याचा त्यांचं एक तयारी असायची. देवासमोर ते पश्चाताप करायचं काही चुका झाल्या, कारण मानव आहे. असं कोणीच नाही की काहीच होणार नाही किंवा काही चुका होणार नाही. प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका ह्या अंशातील अंश तरी होत असतात, राईट. तर त्या चुकासुद्धा स्वीकारा आणि माफ करा. काही आठवण असतात, काही नसतात. प्रत्येकच गोष्ट आठवण असते अशी नसते. ओके, तर म्हणून ते स्वीकारायचं. हां, झाले असेल ना, काही गलती झाली असेल तर मी क्षमा मागायला तयार आहे. इतकंच ना, इतक्या पद्धतीने सहजरित्या आपण क्षमा मागू शकतो. हां, आणि काहींचं असं की कर्म फक्त क्षमा मागल्याने कट होते का, तर नाही, त्याची इंटेन्सिटी कमी होते. पण जे काही भोगून द्यायचं असतं तर तुमचं जर 100%चं म्हणजे कर्म असेल आणि त्यांनी स्वीकारलं आणि क्षमा मागितली तर त्यांचं 50% तरी कर्म हे भोगून द्यावं लागतात आणि 50% हे माफ होत असते. हीच आहे रिॲलिटी. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असतील तर तुम्हाला जे सायंटिस्ट सांगितले तिथे गुगल जरी तुम्ही केले तर तुम्हाला पूर्वजन्मातीलच जे काही ब्ल्यूप्रिंट इकडे आता दिसत आहे, कारण प्रत्येकाचं सोल पर्पज वेगळं असतं, राईट. तर तुम्हाला ते तिथे समजायला येणार. आणि ज्या ह्या 95च्या आजी होत्या त्या चांगले कर्म केल्यामुळे त्यांना अशा पद्धतीचं कर्म मिळालं की लास्ट क्षणापर्यंत त्या हसत होत्या. प्रत्येक क्षणाचा ते आनंद घेत होत्या. मी त्यांना हे सुद्धा क्वेश्चन केलं की तुम्ही इतक्या आता जाण्याच्या तयारीत सुद्धा आहात, 1-2 दिवसांनी तुम्हाला अशी कंडिशन झालेली की 1-2 दिवसांनी तुम्ही जाल, तरी पण तुम्ही इतक्या आनंदी कशा काय. ते म्हटलं हे आनंदच व्यक्त करायचा आहे, जीवनच मला आनंद व्यक्त करायसाठी आहे. यामध्ये काय आहे दुःख हेच मला माहिती नाही, कारण आपण तसे कर्म करून ठेवलेले. बाळा, कर्म छान कर, तू सुद्धा माझे नातू जसे
माझी सेवा करत आहेत त्याच पद्धतीने तुलासुद्धा असेच कर्म करायचे आहेत. तुझ्या आजीची सेवा अशीच करायची आहे. माझ्या आईला म्हटलं की तुम्ही जे करत आहात ते योग्य करत आहात आणि याची कुठे ना कुठे जाऊन फळं तुम्हाला मिळणारच आहेत. ते आता कसे मिळणार हे मी तुम्हाला माझ्याकडे तितका टाईम नाही आहे की मी आता समजून तुम्हाला सांगेल. तरी पण त्यांना मेडिसिनचा वेळ झालेला होता तर ते म्हटले की आता मी रेस्ट करते, पण याचे फळं हे नक्कीच चांगले मिळणार. चांगले कर्म करत आहात, तुम्हाला चांगलंच फळसुद्धा मिळणार आहे. तर आपण कर्म करत राहायचे, पण ह्या कर्माचं एक सिद्धांतसुद्धा आहे की त्या जे आपण कर्म करत आहोत तर याच्या फळाची चिंता आपण नाही करायची. हे सुद्धा त्यांनी सांगितलं की फळाची चिंता आपल्याला करायची नाही. आपण कर्म करून चांगले सोडून द्यायचे. तो बघत आहे, हा परमपिता परमेश्वर जो आहे तो बघत आहे आणि त्याचे फळ हा तोच देत असतो. कारण त्याचा CCTV कॅमेरा हा एनी टाईम चालू असतो. तुम्ही याची नोंद करून ठेवा अथवा नको ठेवा, पण हा परमपिता परमात्म्याचा कॅमेरा हा चालूच असतो सतत आणि तुम्ही जे काही कार्य करून ठेवत आहात ते तुम्हाला समोर जाऊन याचे फळसुद्धा मिळणार आहे. तर बघा ह्या 95च्या एजमध्ये त्या लक्ष्मी आजींनी किती चांगलं एक लेसन त्यांनी शिकवून गेलेला. म्हणून मला आज आठवलं की मी इथे सांगायला पाहिजे की यातून पुष्कळ लोकांना शिकण्यासारखं मिळेल. तर म्हणून चांगले कर्म करा की जीवनामध्ये चांगले कर्म कसे काम करतात हे तुम्हाला नीट पद्धतीने समजून सांगितले आहे. ओके, थँक्यू सो मच. म्हणून छान कर्म करा आणि आयुष्य हे आनंदात जगा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देत असतं. थँक्यू सो मच. आतापर्यंत ह्या व्हिडिओवर टिकून राहिलेत आणि शांतपूर्वक ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे अगदी हृदयापासून खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.